जरांगे यांनी असा आरोप केलेला आहे की तो पुतळा उभारला आपटे आणि मुख्यमंत्री चिरंजीव आणि रवींद्र फटाके यांचे स्वीय सहायक यांचे संबंध असल्यामुळे त्याला अटक करण्यामध्ये पोलीस दिरंगाई करत आहे, सरकार दिरंगाई करत आहे. आणि तो काही सरकारचा जावई नाही. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वतः त्या ठिकाणी परवाच्या दिवशी भेट दिली होती. सांगितलं होतं कोणी असला तर कठोर कारवाई केली जाईल. तो काही पाकिस्तानात पळून गेलेला नाही, तो राज्यातच भामटा कुठेतरी लपलेला आहे. आणि आमची विनंती आणि दादांचा पण प्रयत्न आहे की तात्काळ त्याला गृह खात्याने अटक केली पाहिजे आणि त्यावर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल केला पाहिजे. सुरतेची लूट झालीच नाही असं फडणवीसांचं म्हणणं आहे. या गोष्टीचा काँग्रेसवाल्यांनी बाहू केला असं फडणवीस म्हणताय. सुरतेची लूट झालीच नाही. शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही. शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केलेली आहे. लूट करणं हा भाग वेगळा. आता विरोधी पक्षातले काँग्रेसचे जे लोक आहेत ते मुळातच लुटारूच्या भूमिकेत आहेत. त्याच्यामुळे लूट करणं हा भाग वेगळा. छत्रपतींनी केली ती स्वारी होती. म्हणजे औरंगजेबानी जे गोरगरिबाला लुटून जे धन त्या ठिकाणी आग्र्याला साठवलं होतं त्यावर स्वारी करून स्वराज्याचा कोश आणि स्वराज्याचे गडकिल्ले सुरक्षित केले. या अर्थानं त्यांचं ते वक्तव्य असावं. पुढच्या 10 दिवसात जागा वाटप जे ते पूर्ण होईल आणि जो पक्ष जी जागा जिंकेल त्याला तिथे जागा दिली जाईल असं बावनकुळे यांनी म्हटलं. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे याबद्दल? राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि आमचे पार्लमेंटरी बोर्ड हेच अंतिम निर्णय घेऊ शकतात. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे याबद्दल मी काही अधिक बोलणं उचित नाही. अजितदादा रोज सकाळी उठतात, त्याच्यावरून सुप्रिया तैसुडे यांनी त्यांना टोला लगावलेला आहे. त्या असं म्हणतात आम्हीही रोज सकाळी उठतो मात्र त्याचं कधी भांडवल करत नाही. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात तळागाळात रुजल्यामुळं कदाचित ताईंना तो खेद वाटत असेल आणि म्हणून लक्ष विचलित करायला ताईंनी ते स्टेटमेंट दिलेलं आहे. दादा राजकोटमध्ये जे घडलं आहे त्याबद्दल थोडंसं प्रतिक्रिया दिली. महाराजांचा पुतळा पडला याचं सुद्धा तुम्ही जर राजकीय भांडवल करत असाल हे दुर्दैव आहे. उलट बाळासाहेबांनी असं म्हणायला पाहिजे की आरोपी जो आहे तो तात्काळ अटक करून जेरबंद केला पाहिजे. उलट आपण अशा प्रकारे जे शंका उत्पन्न करत असू तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण कुठला आत्मसात केला आहे हे याबाबत चिंतन करावं लागेल. हा विषय राजकारणाचा असू शकत नाही. राजकीय भांडवल करायला अनेक हे आहेत. आज जे महाविकास आघाडीनं आंदोलन केलं हे काय आहे? हे चोराच्या उलट्या बोंब आहेत. अरे तुम्ही बदलापूरला जो काही अत्याचार झाला एका चिमुरडीवर त्यानंतर जनतेने तो आंदोलन केलं, ते जनतेचं आंदोलन होतं. पण आता जे हे करतायत आज त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं हे त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलेला हा मला असं वाटतं की काय म्हणता येईल त्याला नौटंकी आहे, नाटक आहे. 100 चूहे खाके बिल्ली हचको चली असा महाविकास आघाडीनं केलेला आजच्या संपाच्या बाबत म्हणता येईल. हो, पण मला सांगा की आतापर्यंत या महायुती सरकारच्या काळात किंवा एनडीए सरकारच्या काळात संसद भवन बांधलं गेलं, ते गडायला लागलं. राम मंदिर बांधलं नवीन, ते गडायला लागलं. त्यानंतर आता पुतळा पण बनला. ह्या कामात कुठेतरी भ्रष्टाचार होत नाही का तुम्हाला वाटते काय? भ्रष्टाचाराची पाळंमुळं जर असतील तर ती शोधली पाहिजेत ना. सरकारला वाटतं की भ्रष्टाचार होऊ नये, कुठल्याही सरकारला वाटतं. महाविकास आघाडी सत्तेत आली तर त्यांनाही वाटेल भ्रष्टाचार होऊ नये, पण उदाहरणं द्यायची झाली तर मग बरीच लाईन लंबी आहे. त्याच्यामुळे आता या घटनेचं कुठेही राजकीय भांडवल न करता माझं स्पष्ट म्हणणं आहे आरोपी जेरबंद होणं महत्त्वाचं आहे आणि याच्या मुळात गेलं पाहिजे. 24 कोटीचा कंत्राट 23 वर्षाच्या एखाद्या छपरी पोराला कसा भेटतो, ज्याला कुठलाही कवडीचा अनुभव नाही, त्याला एवढं मोठं कंत्राट दिलं कसं जातं आणि कंत्राट दिल्यानंतर त्याला पाठीशी कोण घालतं हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. जर सार्वजनिक बांधकाम विभाग त्याला पाठीशी घालत असेल तर ते सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. जरांगे तेच तर म्हणतायत ना की ते पाठीशी घालतायत. नाही हे का जरांगे पाटलांनी जी भावना व्यक्त केली ती सामान्य लोकांची भावना आहे. एक शिवप्रेमी म्हणून त्यांनी भावना व्यक्त केली, आमची पण तीच भावना आहे. पण आमची विनंती मायबाप सरकारला एवढी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण सर्व लोक राजकारण करतो, पण अशा प्रकारे जगात पहिल्यांदा ही घटना घडली. तुम्हाला लक्षात असेल गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा किती जुना आहे महाराजांचा. प्रतापगडावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे, तो किती जुना आहे. शिवाजी पार्कवर पुतळा आहे, असे अनेक पुतळे आहेत. त्याच्यामुळे हे जे काही अशा प्रकारे कंत्राट देऊन जो कोणी तो गुन्हा केला त्याला पाठीशी कोणी घातलं, कंत्राट केवढ्याचं होतं, 24 कोटी रुपये खर्च कुठं झाले, याचा सगळा पाठपुरावा आम्हाला विश्वास आहे. आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा स्वतः त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी भेट दिली आणि त्याची सखोल चौकशी होऊन आणि 13 कोटी जनतेची माफीसुद्धा उदार मनानं मागितली. प्रधानमंत्री महोदयांनी मागितली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पण मागितली. तुम्हाला कोण वाटतंय कोण घालतंय पाठीशी सध्याच्या काळात कोण बोलू शकतो? ते आता सरकार म्हणून गृह खात्याची जबाबदारी आहे, ते शोधून काढतील. थँक्यू.